also there. So among all the advantages what we have discussed, lack of recognition of rewards on operational efficiency. आपल्याकडे ती एक पद्धत आहे, ॲप्रिशिएट करणे. एखादं चांगला काम करत असेल तर त्याला ॲप्रिशिएट करणे ही गोष्ट आपल्याकडे नाही आहे. लॅक ऑफ ॲप्रिशिएशन, रेकग्नेशन. कस्टमर कन्सर्न्स ओव्हर प्रायव्हसी. बराचसा डेटा कस्टमरचा घ्यावा लागतो, मग आमचे डेटा आहे, आमचा लीक नाही होणार, आमची माहिती दुसऱ्याला तुम्ही देणार नाही ना. सो लाईक दिस आपल्याला माहित आहे दिस इश्यू ऑल्सो. फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिमांड. फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिमांड. आपण जर फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी डिमांड करायला गेलो तर थोडा अजून अडचण येते. दॅट इज ऑल्सो दी बॅरियर. आपल्याकडे फेअर डिस्ट्रीब्युशन नाही आहे. काही ठिकाणी 24 तास वीज असते तर काही ठिकाणी दिवसातले 2 तासच असते. आपण आता बघतोय. यू मे ऑल्सो फेसिंग. ओके. सोशल कन्सर्न्स अँड इन्फॉर्मेशन. सोशल कन्सर्न्स पण आहे, सामाजिक काही कारण आहेत. इन्फॉर्मेशन, काही लोक बिलच भरत नाही. दॅट इज ऑल्सो दी प्रॉब्लेम. ठीक आहे. सगळ्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे. घरामध्ये फॅनसाठी पाहिजे, लाईटसाठी पाहिजे, उजेडासाठी पाहिजे, मोबाईलसाठी पाहिजे, टीव्ही साठी पाहिजे. पण आपल्याला काय करायचं असतं, बिल पे करायचं नसतं. हाऊ इट इज पॉसिबल. पीपल्स आर कन्सर्न विथ अन एक्स्ट्रा कंट्रोल ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट गव्हर्नमेंट हॅव. गव्हर्नमेंट कधी कधी बरेच कंट्रोल ठेवत असते. त्यांना फुकट द्या, त्यांचं बिल माफ करा. सो दीज आर ऑल्सो द रिस्ट्रिक्शन. कस्टमर्स आर ऑल्सो, बिकॉज इट इज अ एंटायरली प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, म्हणून हे रिस्ट्रिक्शन्स कमी असले पाहिजे. अदरवाइज वी विल नॉट मूव्ह. All these are the obstacles as far as the smart grid is concerned. Customers are concerned on computer security. Computer security वर त्यांचा काही वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो, किंवा देर मे बी अ प्रॉब्लेम ऑफ सर्टन hijack or attack, cyber attacks. This problem, malware, hacker, threat. This may possible as far as we are trying to make it smart. And what can say not get easily hacked. असं पण आपण टेक्नॉलॉजी वापरतो, पण मे बी देर आर चान्सेस ऑफ सायबर अटॅक. युटिलिटीज आर हार्ड टू जस्टिफाय द इन्व्हेस्टमेंट ऑन स्मार्ट ग्रिड मेनी टाइम्स. बऱ्याच गोष्टीवर जस्टिफिकेशन करणं अवघड जातं. स्मार्ट ग्रिडवर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, काही गोष्टी इन्व्हेस्टमेंट करताना ते जस्टिफिकेशन डिफिकल्ट आहे. प्रॉब्लेम ओव्हर इंटरमिटंट आरई रिसोर्सेस. रिन्युएबल एनर्जी सोर्स जे आहे, म्हणजे स्मार्ट डिस्ट्रीब्युटेड जनरेशन, सोलर तुम्ही वापरला आणि 4 महिने ऊनच पडलं नाही तर यू मे हॅव प्रॉब्लेम ऑल्सो. विंड एनर्जी सेम केस, टायडल एनर्जी सेम केस, जिओथर्मल एनर्जी असेल, तुमचं बगॅस असेल. सो अदर इफेक्ट्स आर ऑल्सो, वेदर इफेक्ट्स आर देअर. आउटडेट अँड ओल्ड एक्झिस्टिंग इलेक्ट्रिकल फॅसिलिटी. समटाइम्स जे काय कन्व्हेन्शनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिथे आपल्याला स्मार्ट ग्रिड ॲप्लिकेशन वापरता येत नाही. सो यू हॅव टू रिफॉर्म द डिस्ट्रीब्युशन अँड देन गो फॉर स्मार्ट ग्रिड. सो लाईक दिस मेनी थिंग्स वी आर हॅव्हिंग. ओके. Some of the challenges faced by presently in Indian electricity system, particularly shortage of power theft, poor access of electricity in rural areas, huge losses in the grid. We are having this insufficient power consumption and poor reliability. So self-healing technology, which is associated with challenges called security and reliability. So security in concern with open the internet access, attacks. We may have spam, we may have computer worms, virus, etc. Issues are related to national security. म्हणजे सेल्फ हिलिंग फीचर आपण टाकलंय, पण त्याच्यामध्ये सिक्युरिटी चॅलेंज आहे, आणि सिक्युरिटी चॅलेंज तुम्हाला आपण डिस्कस. रिलायबिलिटी चॅलेंज, दॅट सिस्टीम आउटेज काही वेळेला होऊ शकते. दॅट ऑल्सो कॉजेस द रिलायबिलिटी चॅलेंज. टोटल ब्लॅकआउट, फेल्युअर ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज. फेल्युअर ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज इज देअर, बट with help of self-healing feature you can reduce the way downtime you can reduce. Then technology integration of renewable energy with conventional. So renewable like solar and wind we have. आता तुम्हाला सांगितलं long lasting but
unpredictable and alternating resource of energy, provides unscheduled power flow and low dispatch. Then optimal power flow requires huge investment in transmission network. That is also very important. You have to entirely restructure the transmission network with smart grid applications. Stability of power system is also important, and that is also decoupling causes of the stability issues. As far as the integration and renewable energy technology is concerned, you can have an advancement in this more. Energy storage, we have complexity, expenditure and non-flexibility. So complexity means complex design of the network. Expenditure, that energy storage, it is expensive. Small and medium sized enterprises, compressed air energy storage, many times it is difficult. Non-flexibility, require unique and designed storage system for all individual networks. We cannot store electrical energy in the form of electrical energy. We can store in some another energy form. That is complex, that is required huge expenditure, maybe not flexible also. Then you may have consumer and consumer related technologies. So privacy of data of consumer, security of data of consumer and consumer awareness also. बरेच लोकांना आपण सांगतो की आता तुम्हाला बिलाची गरज नाही, यू कॅन पे डिजिटली. लोक अजूनही लाईन लावून लाईट बिल भरतात बिकॉज ऑफ दी सिक्युरिटी अवेअरनेस अँड ऑल दिस. करप्शन, थेफ्ट, that is also the problems. Consumer participation, right? Consumer many people are interested in free of cost power than that of the paid power. That is also the problem. Reliability of supply, that is associated with grid automation, so which is required huge storage of data with secure private communication network for protection, monitoring and communication after the particular analysis of the data. Then power quality. Power quality is also associated with large and small disturbances and harmonic suppression. So harmonic is today's issue because of the digital computers incorporated in the load section. So system stability because of the voltage sag, voltage swell, that is under voltage and over voltage and voltage flickering. That is to be taken care by smart grid by using power quality applications. You may have large and small disturbances like local fault, line to line, line to ground, double line to ground, triple line to ground, triple line simultaneous, many types of faults, failure of apparatus, sudden rise and fall of demand and all these. They are also associated with power quality, may cause the power quality disturbances. Okay. Then what are the smart grid activities as far as India is concerned? We have these smart grid activities in India where we have so many things I told you, but the National Smart Grid Mission, Indian Ministry of Power, which have launched in 27th of March 2015, that is 14 smart grid pilot projects are there across India. That is Smart Grid Vision of India that transform the Indian power sector into secure and adaptive, sustainable, digitally enabled ecosystem that provides reliable and quality energy for all with active participation of stakeholders. That is the mission of vision of the smart grid, and to accomplish the vision of this particular smart grid of India, it is aligned by government for the particular vision, overreaching the policy of access, availability and affordability of quality of power to all. So Indian Smart Grid Task Force, it is formed under Ministry of Power, Government of India. They have shortlisted 14 smart grid pilot projects in India. They are spaced across over the country. Government of India will finance around 50% of the cost of the project, and balance cost will be borne by the respective state utilities. So 14 smart grid pilot projects in India for distribution companies have been shortlisted for the funding by Indian government, Ministry of Power. So this is what we can have.
India Smart Grid Task Force, what we can. This is particularly the smart grid projects are in Karnataka CESC. CESC means AM automatic meter interfacing, outage management, peak load demand, microgrid and distributed generation with initial 21,800 consumers in Mysore. Additional city area. That is pilot project. Andhra Pradesh CP DCL CP DCL Distribution Company Limited, Central Power Distribution Company Limited असं काहीतरी नाव असं. ऑटोमॅटिक मीटर रिडिंग, इंटरफेसिंग, आउटेज मॅनेजमेंट, सेम प्रोजेक्ट वरच्या प्रमाणेच आहे. सबअर्बन ऑफ हैदराबाद. देन आसाम पॉवर डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड, आउटेज मैनेजमेंट, पीक लोड मैनेजमेंट, पावर क्वालिटी मैनेजमेंट and distributed generation. 15,000 consumers in Guwahati area. Gujarat VSL AMI outage management, peak load, 39,400 consumers in Naroda and Disa. Maharashtra State Electric Distribution Company Limited AMI outage management, 25,600 consumers, Baramati Pune district, pilot project. Haryana पायलट प्रोजेक्ट इन पानीपत, 30,500 कंज्युमर्स. त्रिपुरा 46,000 कंज्युमर्स इन अगरताळा. हिमाचल प्रदेश AMI's प्रोजेक्ट आहे, 650 इंडस्ट्रियल कंज्युमर्स इन नहान हिमाचल में, दॅट इज इंडस्ट्रियल. वरचे सगळे रेसिडेन्शियल. पांडेचेरी AMI विथ 87,000 कंज्युमर्स. जयपुर विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, निगम जयपुर विद्युत वितरण निगम लिमिटेड AMI पीक मैनेजमेंट, 2,600 कंज्यूमर्स इन जयपुर. SPDCL छत्तीसगढ़ पावर प्रोडक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड मैनेजमेंट विथ 9,000 कंज्यूमर्स इन अमृतसर. सॉरी छत्तीसगढ़ सिलतारा 500 इंडस्ट्रियल कंज्यूमर्स, 9,000 कंज्यूमर्स इन अमृतसर. केरला ACB 25,000 कंज्यूमर्स. वेस्ट बंगाल ACDCL 4,400 consumers, Siliguri. So these are 14 project pilot projects we have. What is this? We have this is building supply. This is what we have, the wind power generation, battery storage, grid. So this is the concept of distributed grid. नहीं का? ग्रिड आहे, तुमचं बॅटरी स्टोरेज आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे आणि कंझ्युमर आहे. So consumer is provided with a net meter. This power producer is also provided with the net meter. So the microgrid, what we have, this is one of the example of microgrid. So any doubt regarding this? Any doubt regarding today's discussion? आवाज येतोय का? Yes sir. आता मी जास्त त्रास देणार नाही तुम्हाला, थांबणार आहे. काय शंका असतील तर विचारा. आजच्या 2 लेक्चरचे अटेंडन्स मला पाठवायचे बरं का. Okay sir. शंका असतील कोणाला तर विचारा. Yes sir. आपण स्मार्ट ग्रिड मध्ये व्हेरियस इलेक्ट्रिकल आणि डिजिटल कंपोनेंट्स यूज करतो सर, त्यामुळे सिस्टम मध्ये सर हार्मोनिक्स इंट्रोड्यूस होत असेल ना सर मोठ्या प्रमाणात. दॅट इज प्रॉब्लेम. हार्मोनिक बघितलं ना आपण. हार्मोनिक टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन शुड नॉट इनक्रीज मोर दॅन 5%. अदरवाइज यू हॅव टू डू द प्रोव्हिजन ऑफ हार्मोनिक सपरेशन or harmonic elimination. That is also the part of smart grid. But the smart grid component, because of this is not get incorporated because of the smart grid component. Harmonic get incorporated because of the non-linear loads like computer and electronic devices. Yes. ते लोड मध्ये जास्त आहे compared to smart grid components. Okay. Okay sir. It is made compulsory that harmonic distortion should less than 5%. Otherwise, the person will get penalized. Consumer will get penalized.